पुण्यातील कोंढवा परिसरातील 25 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार एका 28 ते 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचं म्हटलं होतं। मात्र या प्रकरणात आता धक्कादायक ट्विस्ट समोर आला असून अतिप्रसंग करणारा युवक हा तरुणीचा बॉयफ्रेंडच असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते एकमेकांशी शारीरिक संबंधात होते। मात्र त्या दिवशी मुलीची इच्छा नसतानाही मुलाने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याने सगळं गणित बिघडलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी कल्याणीनगर येथे एका आयटी कंपनीत कामाला असून 2 वर्षापासून कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत तिच्या भावासोबत राहते। घटनेच्या दिवशी तिचा भाऊ परगावी गेला होता। बुधवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास तरुणी एकटीच सदनिकेत होती। त्यामुळे तिच्या प्रियकराने तरुणीची खोली गाठली आणि आपण कुरिअर बॉय असल्याचं परिसरात भासवलं। कुरिअर बॉयने अतिप्रसंग केल्याची फिर्यादही देण्यात आली होती। मात्र पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। बळजबरी करणारा युवक हा डिलिव्हरी बॉय नसून तरुणीचा बॉयफ्रेंडच होता। त्यावेळी शारीरिक संबंध ठेवण्यावरून दोघांमध्ये वाद झाला। मुलाने शारीरिक संबंध ठेवायची इच्छा व्यक्त केली, मात्र तरुणीने मासिक पाळीचे कारण देत स्पष्ट नकार दिला। मात्र तरुणाचा संयम सुटल्याने त्याने प्रेयसीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली। त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग करण्यात आल्याची स्टोरी रंगवली। पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल 200 पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज, हजारो कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आली। एवढंच नाही तर सर्व महत्त्वाच्या कुरिअर कंपन्यांच्या दिल्ली कार्यालयांशी संपर्क करून त्यांच्याकडे काम करणाऱ्या कुरिअर बॉयची माहिती देखील मागवण्यात आली। दुसरीकडे पुण्यात ज्या प्रकरणामुळे खळबळ उडाली त्यातील आरोपी आपणच आहोत याचा त्या तरुणाला पत्ताच नव्हता। गुरुवारी नेहमीप्रमाणे त्याने बाणेरमधील त्याच्या ऑफिसमध्ये काम केले। शुक्रवारी कुटुंबातील एकाचे लग्न असल्याने तो त्या लग्नात सहभागी झाला होता। पोलिसांनी या लग्नाच्या ठिकाणाहून चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आणि घडलेला सगळ्या प्रकरणातील ट्रायँगल समोर आला।